Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, class 2 student, today we are going to learn English. Okay? Lesson number 2.6. A helping hand. आपण पाहूया की कसं आपण एकमेकांची हेल्प करायची. सो हेल्पिंग हँड. First of all, guys, tell me what will happen if there is no rain. पाऊसच नाही आला तर काय होईल? आपल्याला माहिती आहे वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आपल्याला पाणी प्यायलाच नाही भेटणार, काहीच नाही होणार. इफ देअर इज नो रेन फॉर लॉंग टाईम देअर विल बी डॉट. डॉट मीन्स दुष्काळ पडेल. देअर विल बी लेस वॉटर फॉर पीपल, ॲनिमल्स अँड प्लांट्स. क्रॉप्स मे ड्राय अप. जे क्रॉप्स आहे, शेती आहे, ते पण ड्राय होऊन जाईल सगळे. पीपल मे फेस मेनी डिफिकल्टीज. ओके, म्हणून आपल्याला पाणी पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे. रीड अलाउड. जय सेज, हाय अनुष्का, व्हेअर इज युअर फादर गोईंग. ओके, जय आणि हे अनुष्का आहे. ओके, जय अनुष्काला विचारतो व्हेअर इज युअर फादर गोईंग. तुझे जे फादर आहे, पप्पा आहे, ते कुठे जात आहे. अनुष्का सेज, अनुष्का काय म्हणते, ही इज अर्जंटली गोइंग टू वडगाव फ्रॉम अहिल्यानगर. अहिल्यानगरवरून ते वडगावला जात आहे. ओके, अहिल्यानगर पण एक गाव आहे, सिटी आहे, वडगाव पण गाव आहे. जय सेज, व्हाय, व्हॉट हॅपन्ड. का, काय झाले की ते अर्जंटली अहिल्यानगरवरून वडगावला जात आहे. अनुष्का सेज, सिन्स देअर हॅज बीन नो रेन. खूप दिवसापासून पाऊस आला नाही आहे, म्हणून वडगाव इज फेसिंग ड्रॉट. म्हणून वडगावमध्ये म्हणजे कोरडे झाले, म्हणजे दुष्काळ पडला आहे. माय अंकल अँड हिज फॅमिली आर इन ट्रबल. म्हणजे माझे जे अंकल आहे, काका आहे, आणि त्यांची जी फॅमिली आहे ते त्या वडगावमध्ये राहतात आणि ते ट्रबलमध्ये आहे. म्हणजे त्यांना खूप त्रास होत आहे आता तिथे पाणी नसल्यामुळे. जय सेज, ओ सो सॅड. इट्स अ नाईस दॅट युअर फादर इज गोइंग टू वडगाव टू हेल्प युअर अंकल्स फॅमिली. म्हणजे हे खूप चांगलं आहे की तुझे जे फादर आहे ते जात आहे त्यांना मदत करायला. अनुष्का सेज, नॉट ओनली माय अंकल्स फॅमिली बट ऑल्सो ऑल द व्हिलेजर्स. म्हणजे फक्त माझ्या काकांच्याच फॅमिलीला ते मदत नाही करणार आहे, तर पूर्ण व्हिलेजेसला, म्हणजे पूर्ण जे गाव आहे त्या गावाच्या लोकांना. जय सेज, हाऊ कॅन युअर फादर हेल्प द व्हिलेजर्स ऑल ऑन अलोन. म्हणजे पूर्ण गावातल्या लोकांना ते तुझे पप्पा एकटे कसे हेल्प करणार. अनुष्का सेज, माय फादर अँड हिज फ्रेंड्स आर गोइंग टू अरेंज फूड. म्हणजे माझे पप्पा आणि त्यांचे फ्रेंड ते काय करणार आहे, अरेंज फूड. फूड अरेंज करतील त्या लोकांकरता. क्लोथ म्हणजे कपडे, मेडिसिन्स, औषधी, अँड मेनी अदर थिंग्स. अजून काही जे गरजेच्या वस्तू आहे ते घेऊन जातील. ही इज ऑल्सो प्लॅनिंग टू अरेंज फॉर वॉटर टँकर्स. वॉटर टँकर्स म्हणजे टँकर्स असतात ना पाण्याचे, ते अरेंज करतील ते तिथे. जय सेज, दॅट्स अ ग्रेट बट हाऊ विल ही गो. ते कसे जातील हे तुम्ही पहा चित्रामध्ये. त्यांनी वॉटर टँकर मागवले आहे आणि ट्रक भरून सामान मागवलेलं आहे त्या गावाच्या लोकांकरता. अनुष्का सेज, ही विल गो बाय ट्रक अँड दॅट इज गोइंग टू कॅरी ऑल द गुड्स. ते कसे जातील, ट्रकने जातील, आणि त्या ट्रकमध्ये सर्व जो कामाचा सामान आहे, गरजेचा सामान आहे, ते घेऊन जातील. जय सेज, युअर फादर अँड हिज फ्रेंड्स आर डुईंग ग्रेट वर्क. तुझे जे फादर आहे, अनुष्काचे फादर आणि त्यांचे जे मित्र आहे, ते खूप चांगले काम करत आहे. अनुष्का सेज, थँक्यू जय. समजलं तुम्हाला.
की कशा प्रकारे त्यांनी अनुष्काच्या फादर आणि त्यांच्या फ्रेंड्सने कशी मदत केली. सो मॉरल इज वी शूड ऑलवेज हेल्प पीपल हू आर इन नीड. म्हणजे आपण पण हेल्प करायची, ज्यांना गरज असते त्यांना. रीड अँड राईट, हे रीड करायचं आणि राईट करायचं. मी दिलेलं आहे याचे मिनिंग्स आणि मिनिंग पण दिलेले आहे. आपण नेक्स्ट याला पाहू आपण स्लाईडमध्ये. नंबर द सेंटेन्सेस टू अरेंज देम इन अ सिक्वेन्सेस. हे मी सिक्वेन्स लावून दिलेलं आहे. ओके, आपल्याला सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे ते, जे आपल्या ते जो लेसन आहे त्यामध्ये ज्या सिक्वेन्सने आले आहे त्या सिक्वेन्सने आपल्याला राईट करायचं आहे. ओके, मी हे सिक्वेन्स दिलेला आहे. गाईज, व्हॉट विल हॅपन इफ देअर इज हेवी रेन. आता आपण फर्स्ट याला काय पाहिलं की पाऊसच नाही आला तर काय होईल, आणि खूप पाऊस आला, एकदम जोरात पाऊस आला खूप दिवस, तर अजून त्याचे पण साईड इफेक्ट आहे. तर काय होईल हे पहा, मी दिलेलं आहे. इफ देअर इज हेवी रेन देअर मे बी फ्लोड्स. म्हणजे काय, म्हणजे सगळीकडे असं पाणी होईल, पूर येईल, पावसाचं पाणी खूप जो सामान आहे तो वाहून जाईल. ओके, वॉटर मे कलेक्ट इन द स्ट्रीट अँड हाऊस. आपल्या घरामध्ये पाणी येईल. क्रॉप्स अँड प्रॉपर्टी मे बी डॅमेज अँड पीपल मे फेस डिफिकल्टीज. ओके, तो समजलं. कमी पाऊस झाला तरी काय प्रॉब्लेम आणि खूप जास्त पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम आहे. ओके, हे वर्ड्स आहे गाईज. ओके, जे तिथे दिलं आहे ते मी इथे दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही मोठ्याने वाचा आणि हे मिनिंग पण दिलेलं आहे मी. ओके, अर्जंटली म्हणजे काय, डॉट म्हणजे काय, ट्रबल, प्लॅनिंग, कॅरी, अरेंज, विलेजर्स, मेडिसिन्स, टँकर्स, गुड्स. गुड्स म्हणजे सामान. ओके, गुड्स एस लागलेला आहे. ओके गाईज, समजलं. So thank you learners, keep learning, and thank you for watching. Please like, share and subscribe. If you haven't subscribed the channel, तर पहिले अगोदर सबस्क्राईब करा. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. थँक्यू.